नमस्कार. आज आपण चविष्ट अशी धपाट्याची पटकन होणारी रेसिपी पाहूयात. याकरिता मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे टाकून असं जाडसर मिश्रण बनवून घेऊयात. बनवलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्यामध्ये 3 कांदे असे लांब चिरून टाकून घेऊयात. त्याचसोबत 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात. 1 चमचा ओवा, 2 चमचे तीळ, 1 छोटा चमचा धणा पावडर, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा हिंग आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. यामध्ये आता 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, पाऊण वाटी बेसन पीठ टाकून घेऊयात. त्याचसोबत बाजरीचं पीठ असेल तर ते देखील तुम्ही इथे टाकू शकता, किंवा घरामध्ये कांदा पाताची भाजी किंवा मेथीची पालकची भाजी असेल तर ते देखील तुम्ही इथे चिरून टाकू शकता. आता हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकत त्याचं कणिक मळून घेऊयात. आता हे मळून घेतल्यानंतर थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मऊ असं मळून घेऊयात. मळून घेतलेलं कणिक आपण 15 मिनिटे भिजत ठेवूयात. 15 मिनिटानंतर यामधलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर धपाटे मऊ लुसलुशीत हवे असतील तर तुम्ही थोडंसं पातळ कणिक मळू शकता, आणि जर तुम्हाला खमंग आणि खरपूस हवे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही घट कणिक मळून घेऊ शकता. आता हे गोळा घ्यायचा आहे, वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचे आहे आणि एखादं कॉटनचं कापड खाली अंथरून घ्यायचं आणि त्यावरती हा गोळा ठेवून बोटाच्या मदतीने फक्त थापून घ्यायचा आहे. थोडंसं पाण्याचा हात घेऊन थापून घ्यायचं, म्हणजे लवकर थापला जातो, आणि अशी होलं काढून घ्यायची. आता तवा गरम झाल्यानंतर तव्यावरती टाकून घ्यायचं, अलगद रुमाल काढून घ्यायचा आणि जी होलं आपण बनवून घेतलेली होती त्यामध्ये तेल टाकून घेऊयात. तेल टाकून झाकून बंद आचेवरती 2 मिनिटे भाजून घेऊयात. त्यानंतर झाकण काढून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील खमंग आणि खरपूस असं भाजून घेऊयात. याच पद्धतीने सगळे धपाटे बनवून घेऊयात. त्यानंतर इथे मी ठेचा बनवण्यासाठी तव्यामध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या डाग पडूसपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि यामध्ये 1 चमचा जिरे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून परतवून घ्यायचं. थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं. तयार आहे ठेचा. तर धपाटे, ठेचा आणि दही अप्रतिम लागतं खाण्यासाठी, आणि आपण कमी सामानात चविष्ट धपाटे कसे बनवू शकतो हे बघितलेलं आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, आणि तुम्हाला जर अजून टेस्टी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये भाज्या चिरून टाकू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.